महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदचं आवाहन करण्यात आलंय। राज्यातील नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर या बंदवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागलेत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सध्या घडामोडी आपण पाहतोय। बंदची हाक, महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात उद्या नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदचं आवाहन देण्यात आलंय। राज्यातील नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। बंदवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू। कोर्टाने काय म्हटलं याबद्दल मला माहिती नाही, पण सरकारची प्रामाणिक भूमिका असते की साखर कारखान्यामध्ये कारखाने टिकले तर शेतकरी टिकतील, कारखाने टिकले तर ऊस उत्पादक शेतकरी टिकतील, यावर सरकार निर्णय घेत असतं। कारखान्याच्या उळमोठं असेट डुबण्यापेक्षा आणि ते शेतकऱ्याच्या कामात येणार नाही हे असेट, त्यापेक्षा कारखान्यांना थोडी कर्जाची हमी देऊन, थोडं कर्ज त्याला शासनाची हमी देऊन कारखाने जिवंत करण्याकरता सरकार पुढाकार घेतं। तो पुढाकार चांगलाही असतो कारण तो शेतकऱ्याच्या हिताचा आहे। कोर्टाने काय म्हटलं समजून घ्यावं लागेल। आपण उद्या बंद पुकारलेला आहे आणि या बंदच्या मागून तुमचा जो कुटील डाव आहे, हेतू आहे, तो या जनतेला कळून चुकलेला आहे। आपण काल काय म्हणालात की महाराष्ट्राच्या जनतेने बांगलादेशप्रमाणेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ज्याप्रमाणे घरात घुसून हाकलून लावलं, मारलं, त्याप्रमाणेच तुम्ही मंत्रालयात घुसा, त्याप्रमाणेच तुम्ही या सरकारच्या मंत्र्यांच्या घरामध्ये घुसा आणि यांना हाकलून लावा। म्हणजे उद्याचा बंद तुम्ही याच करता करत आहात। या बंदच्या मागे तुमचा कुटील डाव लपलेला आहे। उद्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूरला झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। बदलापूरच्या लेकीला न्याय मिळावा म्हणून आपण सगळे आलो होतो की लाडकी बहीण योजना रद्द करा हे सांगायला त्या ठिकाणी आलो होतो। मला वाईट वाटलं फार या गोष्टीचं की इतकी संवेदनशील गोष्ट, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा या विरोधकांनी आपापल्या राजकीय पोळ्या भाजायचं पाप त्या ठिकाणी केलंय। उद्या बंद 100% यशस्वी होतोय। हे बैठकांचं सत्र पोलिसांचं जर महिलांवरील अत्याचारासंदर्भात झालं असतं तर बंद करण्याची वेळ आमच्यावर आली नसती। जर ही पोलीस यंत्रणा ही विकृती जी महाराष्ट्रात पसरते आहे, मग अंमली पदार्थ असतील, तरुणींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, त्या संदर्भात जर पोलिसांना खरोखर कायद्याचं रक्षण करण्यासंदर्भात सरकारनं फ्री हँड दिला असता तर नक्कीच ही बंद करण्याची वेळ विरोधकांवर आली नसती। एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा बंदचा आयोजित केलेला आहे। माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं, तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा। हे जे काही प्रकार राज्यद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे। याला राजकीय दृष्टिकोनातून बघू नका। महाराष्ट्र हा आता गुन्हेगाराचा अड्डा बनला आहे। खुलेआम महिलावर अत्याचार वाढलेत, महिलांची अब्रू आता सुरक्षित नाही, लहान बालिका सुरक्षित नाही। एका वर्षामध्ये जर 2,500 महिला नराधमांच्या वासनेचे बळी पडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यात बोजवारा उडालेला आहे। आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी हा महाराष्ट्र बंद पुकारला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।